नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुमचं NDTV मध्ये स्वागत आहे. खासदार आहेत आपल्यावर बजरंग सोनवणे, पण त्यांच्या आधी हे जरा मागचे बॅनर बघा बरं. मी आता जेवढा प्रवास करून पुण्यापासून इथपर्यंत आलोय, तर साधारणपणे जामखेड आणि आता पाटोदा आणि काही छोटी छोटी गावं ह्या ठिकाणी मला हे असे फलक दिसले. सकल मराठा समाज, पाटोदा शहर, चलो मुंबई. आणि हे इकडे पण आहेत. निकेतन, याही बाजूला ते फलक लागलेले आहेत आणि असं दिसतं आहे की आता आज तुम्ही तिकडेच चालले का मग त्यांच्या? हो, मी आज आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे आंदोलन मुंबईपर्यंत 29 तारखेला चलो मुंबई अशी घोषणा केली, त्या घोषणेला समाजाच्या वतीनं सर्वजण पाठिंबा देत आहेत. मी समाजाचा एक सेवक या नात्यानं समाजाच्या भूमिकेबरोबर राहणं माझं कर्तव्य आहे. या निमित्तानं मी त्या सभेला आदरणीय दादांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मी तिथं जात आहे. आणि पक्षाची भूमिका काय? नाही, पक्ष हा विषय वेगळा आहे. पक्षाची भूमिका, राजकीय भूमिका हा विषय नेतृत्वाचा आहे. मी एक खासदार म्हणून नाही जरी गेलो तरी एक मराठा सेवक म्हणून मी तिथं जात आहे. आणि काय पर्याय दिसतात तुम्हाला ह्या मागणीला? नाही, या मागणीमध्ये पर्याय जे आता त्यांची मागणी आहे ते ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावा ही मागणी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील जे मराठ्यांच्यासाठी झटतायत लढतायत त्यांची ती मागणी, त्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. कारण मी माझी वैयक्तिक भूमिका म्हणून हा विषय करतोय. हा विषय मी पक्षीय नाही किंवा कुठल्या ह्याच्यात नाही, त्याच्यामुळं याला ऑप्शन काय द्यायचे तर त्याचा विषय सुद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचाच आहे, तो माझा नाही आहे. त्याच्यामुळे मी कुठलं ऑप्शन देणार नाही किंवा कुठला पर्याय सांगणार नाही आहे. जी त्यांची भूमिका असेल त्या भूमिकेला आमचा सर्व सकल मराठा समाजाचा पाठिंबा आहे. त्या दृष्टिकोनातून या एक मराठा सर्व समाजाच्या दृष्टीनं मी पण एक मराठा असल्यामुळे तिथं जातो आहे. आणि तुमचे समर्थक पण असतील मुंबईमध्ये? 100% असणार. आमचे समर्थक असणार. तुमच्या सर्वांच्या माध्यमातून सुद्धा सर्वांना आव्हान केलंय. मी अगोदरही आव्हान केलंय की माझ्या बीड जिल्ह्यातील माझे जेवढे समर्थक असतील बजरंग सोनवणे म्हणून जे मला मानणारे आहेत त्यांनी सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि होतील अशी अपेक्षा करतो. अडचण तुम्हाला सांगतो. हा, वर्गणी करून चालू. अडचण अशी एक कायदेशीर दृष्ट्या अडचण अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलंय आणि ते आरक्षण आता न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. नाही, हे मराठा समाजाला जे आरक्षण दिलंय याच्या अगोदरही 2-3 सरकारने दिलं. बघा, 13ला एकदा आरक्षण झालं, त्याच्यानंतर परत मध्ये एकदा झालं, परत आता एक झालं. 3 वेळेस दिलं, पण 3 वेळेस कोर्टात जाते आणि कोर्टामध्ये मग ह्यांचेच बगलबच्चे बोलणारे काही लोक असतात जे देतात आरक्षण, त्यांचेच कुणीतरी विरोधात लावतात. त्याचं काहीतरी वेगळं, ह्याला राजकीय विषय होतो. आणि विषय कसा होतोय, आता मराठा समाज आहे त्याच्याबरोबर मुस्लिम समाज आहे. मुस्लिम समाज मराठा समाज दोघांची आरक्षणाची मागणी आहे. या मागणीसाठी मनोजदादा जरांगे पाटलांनी मराठा समाजात तर मागताच मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि सर्व घटकांचं म्हणणं आहे. आता प्रत्येकाला कुठलं महामंडळ आहे हे सगळं ह्याच्यातून हा प्रश्न मिटत नाहीये. आणि जवळपास आता ओबीसी मध्ये कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते बऱ्याच लोकांचे निघतात. मग मराठी समाज हा कुणबी आहेच आहे असं सर्वांची जी मागणी, त्या मागणीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावेत किंवा सकल मराठा समाज हा ओबीसी द्यावा अशी त्यांची मागणी आहे. आणि या मागणीतून सर्वांची जी जनतेतून मागणी होती याचंच एक नेतृत्व आदरणीय मनोजदादा करतात. यामुळं, ह्या आंदोलनामुळं सणासुदीच्या काळात मुंबईला जात आहात, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. लोक जे आनंदानं सोहळे सादर करतात त्यांनाही अडचणी होणार आहेत. नाही, स्वाभाविक आहे ना, तुमचं म्हणणं एकदम मान्य आहे की संविधानिक पदावर मी आहे. तुम्ही जर म्हणाल त्या पदाच्या दृष्टीनं मी जर बोलायचं जर म्हणलं तर 100% तुमचं म्हणणं बरोबर आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी येऊन मनोजदादाशी बोललं पाहिजे की त्यांच्याशी ते आंदोलन करतायत तर त्या आंदोलनाचा भाग म्हणून ते जे वेळेस आंदोलन करतात त्यांची चर्चा करून त्यांची काय दिशा आहे ते त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्याच्यावर मी बोलू शकत नाही. मी खासदार म्हणून इथं येत नाही आहे किंवा खासदार म्हणून जात नाही. त्याच्यामुळे खासदार म्हणून भूमिका घेताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, कुणालाही त्रास होऊ नये ही भूमिका यांनी घेतलेली आहे. पण त्याच्यासाठीचा काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी मनोजदादा जरांगे बोलू शकतात, मी त्याच्यावर बोलणार नाही. एक तुम्हाला असं जाणवतं का की समाजामध्ये एक दुही तयार झाली आहे आणि ती जातीच्या पातळीवरती खूपच वेगळ्या दिशेनं चाललेली आहे आणि ते निवडणुकीमध्ये पण रिफ्लेक्ट झाली आहे? मराठा विरुद्ध इतर समाज असं एक चित्र तयार झाले आता. बघा, त्याचा फायदा कोणाला होतो, तोटा कोणाला होतो हे राजकीय विषय झाले. कारण पण ही आमच्या जिल्ह्यापुरतं जर बोलायचं म्हणलं तर ही 100% खरं आहे की इथं दुही तयार झाली. पण याचा विषय असा आहे की जात हा विषय, आता मला ही राजकीय बोलावं लागते. जात हा विषय कधी आम्ही राजकारणात काम करत असताना बजरंग सोनवणे म्हणून कधी आणला नाही. कारण काम करतोय. आता सुद्धा मला जवळपास 1.25 वर्ष झालं लोकांनी निवडून दिलं. ज्या बी माणसानं मतदान केलं मला असेल किंवा नसेल बी, ज्यांनी केलं नाही
त्यांना सुद्धा बीडचा खासदार म्हणून कुणाला वाटत नाही की अरे ही उगाच ही निवडून आले असं कुणाला वाटत नाही. जे की खासदार म्हणून काम करायला पाहिजे, जे खासदार म्हणून लोकांच्या प्रश्नात असतो, कुठल्याही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन तसं काम केलं पाहिजे, अशा पद्धतीने काम करायचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. एका सुद्धा मतदाराला जर वाटलं की हे उगाच नालायकाला मतदान केलं तर त्या दिवशी मी माझा अपयश समजेल. पण मला असं कुणीही आणखी बोललं नाही. मी प्रत्येकाला म्हणतो तू मला मतदान केलं त्याचा तुला पश्चाताप आहे का? तर 99% नाही आहे. खासदार म्हणून जे काम करायला पाहिजे ते गेली कित्येक वर्षापासून लोकांना ते खासदार दिसला नाही. आज संसदेत आहे, संसदेच्या बाहेर आहे, रोडवर आहे, जिथं हात दाखवेल तिथं उभाच आहे. म्हणजे लोकांसाठी खासदार म्हणून काय असतो, सर्वसाधारण कॉमन मॅन आहे. खासदार पदावर असलं तर मी खासदार असलो जरी तरी कॉमन मॅन म्हणून वागायचा प्रयत्न. आताही बघा तुम्ही इथं आहे का कुणी टाईट, माझ्या तरी कपड्याला इस्त्री चांगली टाईट. आमचे सगळे असेच सगळे आमचे ही सगळे आहेत शेतकऱ्यांचा. खासदार महोदय, तुम्ही आता दिल्लीतनं हे सगळं राजकारण बघता. विधानसभा निवडणुकीतली सगळी आकडेवारी जर बघितली तर महायुतीला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा झाला. आताही असं म्हणतात की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हे असंच आंदोलन होत राहिलं तर मराठीतर सगळा समाज एकत्रित येईल आणि तो महायुतीच्या बाजूने जाईल. म्हणजे सरकारलाही ते हवं आहे आणि समाजाचे इतर प्रश्न आहेत. नाही, तुम्ही जे म्हणतात त्या मताशी मी सहमत असायला पाहिजे का नसायला पाहिजे हा विषय राजकीय आहे. पण माझं एक म्हणणं आहे की आज समाजाच्या दृष्टीने ते लढत आहे, त्याच्यामुळे त्या दृष्टीला सर्वांचं एकीकरण आहे. राजकीय कुणाला फायदा होईल कुणाला तोटा होईल तो विषय वेगळा आहे, तो राजकारणाचा भाग आहे. पण राजकारणाचा भाग आज या मेळाव्या काय मेळावा जी किंवा मिटिंग जी लावली किंवा ज्यांना आंदोलनाचा भाग आहे या आंदोलनातला भाग हा वेगळा आहे आणि राजकीय पार्श्वभूमी वेगळी. कुणाला फायदा होईल कुणाला तोटा होईल काळ वेळ ठरविल, त्याच्यातले वेगळे वेगळे विषय आहेत. त्याच्यावर बोलताना व्यासपीठ वेगळं आहे. ही नसताना तुम्ही माझी मुलाखत घ्या, मी तुम्हाला त्याच्यावर उत्तरं देतो. पण आजच्या याची जी जर सांगड लावली तर मला नाही. मला तुम्ही कॉमन प्रश्न जर दुसरे विचारले मी की एक खासदार म्हणून तर त्याचे उत्तर मी 100% तुम्हाला देतो. मला विनम्रपणे आपल्याला विनंती आहे की आज हा सामाजिक विषय आहे, त्याच्यामध्ये मी एक समाजाचा घटक म्हणून बोलणार आहे, मी खासदार म्हणून नाही आहे. त्याच्यामुळे या समाजाच्या मागणीबरोबर मी एक समाजाचा घटक म्हणून आहे. या सामाजिक प्रश्नासाठी आर्थिक बळ देण्याची गरज पडली तर ती पण तयारी आहे तुमची? नाही आर्थिक गाड्या माझ्या लागतील नाही, आता. आर्थिक माझ्याजवळ तरी काय हो, मी पण असं लय सर्वसाधारण घराण्यातलं आहे. पण इथं कुणी आर्थिक बळ मागणारच नाही. स्वतःची अर्धी भाकरी बाजूला अर्धी अर्धी करून आपली अर्धी दुसऱ्याला देऊन करून समाज चाललाय. ह्याच्या अगोदर एवढे आंदोलनं झाली, समाजाने कोणाकडून पैसे घेतले? यावेळेस सुद्धा समाज कुणाचा 1 रुपया कोणाला मागणार नाही. पण समाजासाठी मी 100% काही करायला तयार आहे, एवढं बद्दल तुम्हाला सांगतो. पण समाज आमचा कुणाला काही मागत नाही आणि काही कुणाला अपेक्षा पण नाही आहे. मला वाटतं इथून मागच्या जवळजवळ 2 वर्ष झालं समाजासाठी आंदोलन चाललेत. ही यांची वर्गणी करतात, ही यांच्या स्वतःच्या ह्याच्यातून सर्व मेहनतीतून सर्व करतात. कुठल्याही पुढाऱ्याकडून 1 रुपयाची मागणी किती झालेली लोक नाही. जातील असं वाटतं तुम्हाला? बीड महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात. आतापर्यंत जी काही आंदोलनं झाली असतील त्याच्यात सर्वात मोठं आंदोलन होईल असं मला वाटतंय. मी ह्या 4 दिवसाचं 8 दिवसाचं वातावरण बघता, अगोदरच्या 15 दिवस 20 दिवसापूर्वी वातावरण वेगळं होतं. या 4-8 दिवसाची परिस्थिती झाली ती आज सुद्धा सर्व जिल्ह्यामध्ये जाऊन जरांगे पाटील जे आहेत ते सभा घेत आहेत. मी पण दिल्लीला होतो, मी आत्ताच आलो आहे, दिल्लीतून आलो आहे, इथंच पहिल्यांदा आज जिल्ह्यात पाय ठेवल्या तुम्ही भेटलाय आणि मी बिजी बघतोय. त्याच्यानुसार बीडची ही शेवटची बैठक आहे. आता आंदोलनाला निघायची मला वाटतं 27ला काहीतरी निघायचं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. 29ला पोहोचायचं आहे किंवा ती काय जे असेल त्यांचं शेड्यूल त्याच्याप्रमाणे ते असेल. पण याच्यामध्ये प्रतिसाद जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या सर्व आंदोलनापेक्षा मोठी संख्या बीड जिल्ह्यातून निघेल असं मला वाटतं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर थँक्यू. हे होते बीडचे खासदार आणि त्यांनी जे मत मांडलं ते महाराष्ट्रासमोर आहे. आता कॅमेरामन निकेतन माने, समीर राऊत कुलकर्णी, NDTV मराठी, पाटोदा जिल्हा बीड.